महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आत्ता बघू शकता प्रतीक्षा संपली, तारीख ठरली। बघा, आतापर्यंत खूप साऱ्या महिला वाट पाहत होत्या की पैसे कधी मिळणार। अखेर तारीख ठरली आणि पैसा वाटपची तारीख आली। बघा, मी आलो पैसे घेऊन। आता शिंदे सरकार आले पैसे घेऊन। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्ही खूप दिवसापासून 6व्या हप्त्याची वाट पाहत असाल किंवा तुम्हाला 4,200 रुपये तर भेटणारच होते, तर तुम्हाला निदान 3,000 रुपये देखील घोषणा केली होती। पण आता अखेर तारीख ठरलेली आहे की मी आलो पैसे घेऊन। आता काय अपडेट आलेली आहे, कसं माहिती दिली एकनाथ सरांनी, सर्व माहिती व्यवस्थित सांगतो। त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा की तुम्हाला जी इम्पॉर्टंट माहिती असते ते लगेच पाहायला भेटून जाईल। आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोरील आलेली आहे। बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे किंवा हप्ते कधी तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। आत्ताची सर्वात मोठी अपडेट याला म्हणू शकता की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता एक तारीख डिक्लेअर करून टाकली की तुम्हाला माहिती आहे आज इलेक्शन आहे। इलेक्शन जसंही संपलं यांनी ऑलरेडी सांगून ठेवलं होतं बँकेंना की तुम्ही महिलांना पैसे जमा करा। आचारसंहिता चालण्या अगोदर त्यांच्याकडे पैसे जमा करून ठेवले होते, पण खूप साऱ्या महिलांना आतापर्यंत पैसे भेटले नाही। 30% महिलांना तर पैसे भेटून गेले, पण 70% महिला अजून वंचित आहे या योजनेचा लाभ घेण्यापासून। ठीक आहे, तर या 4,200 रुपयाचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ती तारीख फायनल त्यांनी करून ठेवली। बँकेंना ऑर्डर देऊन ठेवलं की तुम्ही या दिवशी याच टाईमला तुम्ही या बँकेमधून प्रत्येक महिलाला पैसे जमा करा, असं त्यांनी आश्वासन देऊन टाकलं। आणि त्यांनी एक सभा होती, सभामध्ये स्पष्टपणे त्यांनी सांगून टाकलं आहे। आता ती तारीख कोणती, तारीख बघूया की साहेबांनी कोणती तारीख दिलेली आहे। ठीक आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो की जी तारीख त्यांनी ठरवली आहे, ठीक आहे, अखेर ओरिजिनल तारीख जाहीर झालेली आहे। आता ओरिजिनल तारीख कशामुळे, आतापर्यंत भरपूर तारखा फेल झाले। आता आपण सांगत होतो की तुम्हाला 19 तारखेला भेटून जातील। 19 तारखेला तर 30% महिलांना तर पैसे भेटूनच गेले। खूप साऱ्या कमेंट पण येत होत्या, सर आम्हाला पैसे भेटले, आम्हाला पैसे भेटले। पण 70% कमेंट असं होते की त्यांना पैसे भेटले नाही। 70% महिलांना अजूनही पैसे भेटलेले नाही। ही सर्वात मोठी अपडेट होती की 70% महिलांना पैसे भेटले नाही। म्हणून आता आपल्याला फायनल तारीख भेटून गेली की साहेबांनी स्वतःहून सांगून टाकलं की 70% महिलांना पैसे भेटले नाही, तर या तारखेला तुम्ही पैसे वाटप करून द्या तुमच्याकडे बँकांकडे। ठीक आहे, बँकांकडे मी ऑलरेडी पैसे देऊन ठेवलेले आहे, फक्त तुम्ही एक क्लिक करा आणि महिलांना पैसे द्या। ठीक आहे, महिलांना पैसे द्या, एक क्लिक करा, तर ती तारीख मी तुम्हाला देऊन टाकतो। याच तारखेला तुम्ही जमा करा। आता तुमचं इलेक्शन वगैरे पण झालेलं आहे, तुमचं फक्त आता रिझल्ट बाकी आहे। रिझल्ट लागो या ना लागो, पण महिलांना 4,200 रुपये तुम्ही देऊनच टाकायचे, हे असं आदेशसुद्धा देण्यात आलेला आहे। आता तो आदेश कसा देण्यात आलेला आहे, कोणाला ते पैसे द्या कोणाला नाही, तर तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल 7,000 रुपये तुम्हाला भेटले असतील, 7,500 रुपये तुम्हाला भेटले असतील। यांना देखील मिळणार आहे का, ज्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाही त्यांना पहिले देण्यात येणार आहे। ही सर्व माहिती तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, पण त्याआधी तुम्हाला लगेच सांगून देतो आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करून टाका। आपल्या चॅनलवर नेहमी खरी माहिती दिली जाते, म्हणून आपल्या चॅनलला लगेच लाईक करा। आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून टाका। ठीक आहे, तर तुम्हाला सांगतो कोणती तारीख आहे, तारीख फायनल झालेली आहे। आता तारीख बघण्या अगोदर तुम्हाला सर्वात आधी सांगून देतो की तारीख कोणती आहे। ठीक आहे, लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप करण्याची देखील आदेश देण्यात आलेला आहे बँकांना। आता बँकांना आदेश कशामुळे दिला तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलंय मी की बँकांना जो ऑर्डर दिलेला आहे, आता जो बँकांना ऑर्डर दिला तो कशामुळे दिला, ते ऑलरेडी त्यांच्याकडे पैसे जमा करून ठेवले होते बँकांना, फक्त त्यांना महिलांना फक्त पैसे वाटप करायचे होते। ठीक आहे, आता लाडकी बहीण योजनेचे सर्व पैसे महिलांच्या खात्यात जायला पाहिजे। ही बँक आहे, ठीक आहे, या बँकमधून फक्त पैसे महिलांच्या खात्यात जमा करा। ऑलरेडी तुमच्याकडे आम्ही डिपॉझिट देऊन ठेवलेलं आहे, हे आपल्या सरकारने इथून ऑलरेडी पैसे बँकांना देऊन ठेवलेले आहे। फक्त बँकांनी महिलांना पैसे जमा करायचं। ते महिलांना कसं जमा करायचं, तुम्हाला ऑलरेडी आचारसंहिता चालू असण्या अगोदर तुमच्याकडे आम्ही पैसे देऊन ठेवलेले आहे, म्हणून महिलांना, ठीक आहे, महिलांना ऑलरेडी तुम्ही पैसे जमा करा, बँकांकडून आदेश देण्यात आलेला आहे। आता बँकांना जो आदेश दिला तो कसा दिला आहे,
तुम्हाला सांगतो ही तारीख आहे, या तारखेला तुम्ही जमा करून द्या आणि या फायनल तारखेला तुम्ही जमा करायचं, ठीक आहे. आता त्यापूर्वी अजून त्यांनी एक अपडेट दिलेली आहे साहेबांनी, की आमचं एकनाथ शिंदे सरांचं जर सरकार आलं, ठीक आहे, तर त्यांनी पिठाची गिरणी वाटप करणार आहे. बघा आता पिठाची गिरणी योजना काय आता नवीन आहे, योजना जुनी आहे, पण या योजनेला आम्ही नवीन सुरुवात करू, हे सुद्धा सर्वात मोठं अपडेट देखील आलेलं आहे. आता त्यांचं आचारसंहिता चालू असताना त्यांचं आत्ताचं सर्वात मोठी अपडेट आपण म्हणू शकता की पिठाची गिरणी महिलांना लवकरच वाटप होणार. पिठाची गिरणी आता कोणाला पिठाची गिरणी भेटणार आहे तुम्हाला माहिती आहे. पिठाची गिरणीचा फॉर्म आला होता, तो फॉर्म जर तुम्ही भरला असेल, जर तुमचा फॉर्म पेंडिंगला असेल तर तुम्हाला 100% पिठाची गिरणी भेटणार आहे. बघा 100% पिठाची गिरणी भेटणार आहे जर एकनाथ शिंदे सरांचं म्हणजे शिवसेना जर आली तर तुम्हाला पिठाची गिरणी 100% भेटणार आहे. आता ही योजना फक्त निवडणूक पुरतीच नाही तर खरीखर योजना आहे असं आश्वासन सुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. आणि ज्या महिलांनी आत्तापर्यंत पिठाची गिरणीचा फॉर्म भरला नसेल त्यांच्यासाठी सुद्धा पोर्टल ओपन करण्यात येणार आहे. आता ते कधी ओपन होणार आहे, ते ओपन होणार आहे 25 तारखेनंतर. तुम्हाला माहिती आहे 25 तारखेनंतर 25 तारखेला रिझल्ट लागणार आहे. जर 25 तारखेला एकनाथ शिंदे सरांची सत्ता आली तर तुम्हाला पिठाची गिरणी प्रत्येक महिलाला देण्यात येणार आहे. याचं पोर्टल सुद्धा सुरू होणार आहे आणि ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्या घरगुती ही पिठाची गिरणी वाटप करण्यात येणार आहे असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलेलं आहे. ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणू शकता. तुम्हाला 1500 रुपये दिले, त्यानंतर तुम्हाला 2100 दिले, त्यानंतर आता 3000 देखील मिळणार आहे आणि त्यासोबतच आता तुम्हाला पिठाची गिरणी देखील मिळणार आहे. आता पिठाची गिरणीचा फॉर्म तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे कसं भरायचा, काय भरायचा. नाही माहीत असेल तर त्यावर पण मी एक व्हिडिओ बनवून ठेवला आहे. तो व्हिडिओ तुम्ही आय बटनला क्लिक करून बघू शकता, नाहीतर तुम्हाला एंड स्क्रीनला भेटून जाईल. आता तारीख बघूया कोणती तारीख आहे. फायनल तारीख त्यांनी जे दिली ते आता ती तारीख बघूया, ठीक आहे. पण सर्वात आधी हे बघा की तुम्हाला पैसे तर भेटणार आहे, ठीक आहे, पण ऑलरेडी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महिलांना किती लाभ वितरण केला जाणार आहे. आता महिलांना किती पैसे भेटणार आहे. 2100 रुपये प्लस 2100 म्हणजे 4200 रुपये भेटणार आहे का 3000 प्लस 3000 6000 रुपये मिळणार आहे. तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं. टोटल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, याला सर्व कॅल्क्युलेट केलं 6000 प्लस 4200 तर 10000चा एकूण टोटल बसतोय. तर 10000 असं डायरेक्ट मिळतील का, 10000 असं डायरेक्ट भेटणार नाही. सर्व महिलांना तर पैसे मिळणारच आहे, पण सर्वात आधी तुम्हाला जे पैसे मिळणार आहेत ते म्हणजे 2100 प्लस 2100 4200 हे ऑलरेडी 30% महिलांना देण्यात आलेलं आहे. फक्त 70% महिला यावर वंचित आहे. 70% महिलांना याचा 2100 प्लस 2100 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आता उरलेला प्रश्न की 3000 कसं काय तुम्ही सांगताय की 3000 आम्ही वाटप करू. तर हे 3000चे जे ज्यांनी घोषणा केली होती यांचं सरकार आलं, एकनाथ शिंदेचं जर सरकार आलं तर यांनी घोषणा केली होती की आम्ही 2100वर थांबणार नाही, तर आम्ही सीधं 3000 रुपयाचे आम्ही त्या लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता भेटणार आहे 1500च्या ऐवजीत आम्ही 2100 केलं. आता 2100च्या ऐवजीत आम्ही 3000 रुपये करणार आहे. आता यावर पण बघू शकता 3000 प्लस 3000 म्हणजे तुम्हाला 6000 रुपये भेटणार आहे. आता 6000 कशाचे तर तुम्हाला माहिती आहे हा जो हप्ता येणार आहे हा डिसेंबरचा, ठीक आहे, हा जो हप्ता येणार आहे हा डिसेंबरचा हप्ता असणार आहे आणि हा जानेवारीचा, ठीक आहे, हा जानेवारीचा हप्ता आणि हा डिसेंबरचा, असं टोटल तुम्हाला 6000 रुपये मिळणार आहे, ठीक आहे. असं हे लाडकी बहीण योजनेचा ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे. पण आत्ताचे जे तुम्हाला ऑलरेडी बँकेमध्ये त्यांनी पैसे जमा केले होते तर त्यामुळे तुम्हाला फक्त 2100 प्लस 2100 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे, ठीक आहे. पण पुढचा जो हप्ता येणार आहे डिसेंबर नंतरचा जो जानेवारी फेब्रुवारी मार्चचा जो हप्ता येईल यांची जर सरकार आली तर 100% तुम्हाला 3000 प्लस 3000 रुपये भेटणार आहे, म्हणजे टोटल 6000 रुपये तुम्हाला भेटून जातील, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला कॅल्क्युलेशन करून आपल्याला पैसे मिळणार आहे. आता पुढे बघूया की तारीख कोणती आहे, फायनल तारीख कोणती आहे आणि कोणत्या बँकेंना, ठीक आहे. आता इथं बघू शकता कोणत्या बँकेत खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा होणार आहे. आता तुम्हाला माहिती आहे त्यांनी 8 बँका ठरवून दिल्या होत्या, तर 8 बँकांपैकी कोणत्या बँकात ते पैसे जमा होणार आहे तुम्हाला ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे की सर्वात अगोदर तुमचं इंडिया पोस्ट बँक, ठीक आहे, इंडिया पोस्ट बँक यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहे. का, कारण की सर्व महिलांनी जास्तीत जास्त महिलांनी इंडिया पोस्ट बँकवर आपलं खातं ओपन केलं आहे, म्हणून सर्वात आधी इंडिया पोस्ट बँकवर त्यांचे पैसे येणार आहे. या बँकेत तुमचं एका दिवसात KYC पण झालं, अकाउंट ओपन पण होतं आहे आणि एका दिवसात तुम्हाला पासबुक देखील भेटतं आहे. म्हणून
या बँकेची सुविधा पोस्ट बँक म्हणून आपल्याला सर्वात आधी या बँकेत तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि जसे या बँकेत पैसे जमा झाले तसं सर्व बँकांमध्ये पैसे वाटप एकदाच सुरू होऊन जाणार आहे। आता कोणकोणत्या बँकांना पैसे वाटप होणार आहे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे युनियन बँक, ICICI बँक, SBI बँक, सेंट्रल बँक, ठीक आहे, ॲक्सिस बँक, यानंतर एक महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्राला पण सर्वात आधी देण्यात येणार आहे। ठीक आहे, असा 8 बँकांना तुमच्याकडे जर या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% या खात्यावर जर या बँकेत जर खातं असेल तर तुम्हाला या तारखेला पैसे भेटून जाणार आहे। आता ती तारीख कोणती आहे त्या तारखेला आता फायनल राहिलं आहे, पण व्हिडिओला आताच लाईक करून टाका। तुम्हाला लगेच तारीख सांगतो कोणत्या तारखेला तुम्हाला पैसे भेटणार आहे, पण व्हिडिओला आताच्या आता लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बघा आता तारीख कोणती आहे, या तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे। पण तुम्हाला सांगून देतो पैसे कोणाला भेटणार आहे, ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही त्यांना काय करायचं व त्यांचे पैसे कधी भेटणार। बघा आता सर्वात मोठी अपडेट, ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया भेटला नाही त्यांनी काय करायचं आणि ज्यांना 7,500 रुपये भेटले त्यांनी काय करायचं, म्हणजे प्रत्येकाला तर पैसे भेटणार आहे, पण सर्वात आधी कोणाला पैसे मिळणार आहे तर आतापर्यंत ज्या महिलांना 1 रुपया सुद्धा भेटला नाही सर्वात अगोदर त्यांना पैसे भेटणार आहे। ठीक आहे, आणि ज्यांना 7,500 रुपये भेटले त्यांना सुद्धा पैसे मिळणार आहे। तर घाबरायची काय गरज नाही, सर्वांना पैसे मिळणार आहे। सर्वात आधी ज्यांना 1 रुपया भेटला नाही त्यांना पैसे भेटतील आणि नंतर 7,500 रुपये वाल्यांना पैसे मिळणार आहे। आता ती तारीख कोणती, सर्वात फायनल मी तारीख सांगून देतो की आतापर्यंत तुम्हाला माहिती आहे की तारीख कोणती आहे लाडकी बहीण योजनेची अखेरची जी तारीख आहे या तारखेला तुम्हाला पैसे वाटप होणार आहे, ती म्हणजे 23 तारखेला तुम्हाला पैसे येणार आहे। आता 23 तारखेला कशामुळे, तुमचं 20 तारखेला इलेक्शन वोटिंग आहे। ठीक आहे, इलेक्शन वोटिंग झाल्यानंतर 2 ते 3 दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा करा असं थेट एकनाथ शिंदे सरांनी सांगितलेलं आहे। आता बँकांना हे ऑर्डर देण्यात आले आहे की तुम्ही 23 तारखेला ठीक 12 वाजता तुम्ही सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा करा। ऑलरेडी तुमच्याकडे पैसे देऊन ठेवलेले आहे। आमची सत्ता निवडणूक जाण्या अगोदर म्हणजे तुमचं निवडणूक झालं आहे रिझल्ट लागण्या अगोदर 23 तारखेला तुम्ही पैसे जमा करा प्रत्येक महिलाच्या खात्यात असं थेट बँकेनं आदेश देण्यात आला आहे, एकनाथ शिंदे यांनी दिलेला आहे। तर आता तुम्हाला 23 तारखेपर्यंत थांबावं लागेल। जसे 23 तारीख आली तुम्हाला पैसे भेटून जाणार आहे, 100% तुम्हाला पैसे मिळणार आहे। तर यावर जर तुमची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। ठीक आहे, तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। जे सर्वात अगोदर जी माहिती असते ती बघण्यासाठी बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।